साधक शिव आराधक सृजनधाम लोकमाता परम श्रेष्ठा कोटि कोटि तुम्हें प्रणाम कोटि कोटि तुम्हें प्रणाम हे अहिल्या ध्येय साधक शिव आराधक सृजनधाम लोकमाता परम श्रेष्ठा कोटि कोटि तुम्हें प्रणाम कोटि कोटि तुम्हें प्रणाम चिरऋणी है भरत भूमि कर्म की गाथा सुनाती बद्री से रामेश्वरम तक आपकी पद चाप आती आज हर स्वर गा रहा है कीर्ति गौरव गान लोकमाता परम श्रेष्ठा कोटि कोटि तुम्हें प्रणाम कोटि कोटि तुम्हें प्रणाम धन्य बेटी धन्य पत्नी धन्य माता शासिका धन्य रानी प्रजावत्सल धन्य अप्रतिम न्यायिका प्रजाजन के मन समझ कर किए पूर्ण काम लोकमाता परम श्रेष्ठा कोटि कोटि तुम्हें प्रणाम कोटि कोटि तुम्हें प्रणाम राष्ट्र का चैतन्य सोया अस्मिता मन में भरी थी ज्ञान और निज संस्कृति की धूप घर घर में खिली थी तीर्थ सारे बन गए थे प्रेरणा के धाम लोकमाता परम श्रेष्ठा कोटि कोटि तुम्हें प्रणाम कोटि कोटि तुम्हें प्रणाम आज का ये युग पुकारे आखड़ी हो अंगन द्वारे विषमता का विष हृदय धर राष्ट्र जीवन को सवारे पूर्ण समरसता भरा हो ईश का शुभ धाम लोकमाता परम श्रेष्ठा कोटि कोटि तुम्हें प्रणाम कोटि कोटि तुम्हें प्रणाम हे अहिल्या ध्येय साधक शिव आराधक सृजनधाम लोकमाता परम श्रेष्ठा कोटि कोटि तुम्हें प्रणाम कोटि कोटि तुम्हें प्रणाम कोटि कोटि तुम्हें प्रणाम कोटि कोटि तुम्हें प्रणाम निमित्त त्यांच्या कार्याचा महानतेचा आणि त्यांच्या एकूण सर्व कार्याचा गौरव करण्यासाठी आज सगळे आपण या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत. आजच्या दिवसाचे विशेष व्याख्यान आपण आयोजित केलेले आहे अहिल्या देवी भारतीय इतिहासातील एक असामान्य व्यक्तिमत्व. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी मी आपले आजचे मान्यवर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ करुणा चौधरीजी आणि आजच्या व्याख्याता माननीय डॉक्टर श्यामाताई मोहिते यांना मंचावर आमंत्रित करते. त्याचबरोबर माननीय श्री नरसिंह रबर साहेब, श्री मिलिंद दीक्षितजी, प्रकाश भोळे काका आणि श्री समीर कुलकर्णी यांना सुद्धा त्या मंचावर आमंत्रित करते. ऋग्वेदामध्ये पहिली ऋचा ही अग्निदेवाला समर्पित आहे. अग्नीचे त्याच्या प्रज्वलनाचे महत्त्व आपल्या सनातनामध्ये फार मोठे आहे. ते महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी अनेक लोकांनी आपलं संपूर्ण जीवन
अर्पित केलेला आहे आणि त्यातच अहिल्याबाई होळकर यांचं स्थान उच्च आहे. त्यामुळे आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करत आहे. मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा व्याख्यात्या यांना विनंती करते. त्याचबरोबर श्री नरसिंह दगड साहेब, विरेंद्र दीक्षितजी, समीर कुलकर्णी आणि प्रकाश गुरुजी यांना आमंत्रित करते की त्यांनी दीपप्रज्वलन करावं आणि प्रतिमा पूजन करावं. टाळ्यांच्या आत्मज्योती प्रदीप्ताय ब्रह्मज्योती नमोस्तुते, ब्रह्मज्योती प्रदीप्ताय गुरुज्योती नमोस्तुते. सनातन परंपरा आहे दीप प्रज्वलित करण्याची. या दीप प्रज्वलनासाठी माहीत नाही किती जणांचे प्राण गेलेले आहेत आणि ही परंपरा सनातनापासून आज कलियुगाच्या आजच्या दिवसापर्यंत आपण चालू ठेवलेली आहे. कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात दीप प्रज्वलनाने भारत मातेच्या आणि पुण्यश्लोक श्री अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेच्या पूजनानं होत आहे. टाळ्यांच्या गजरात आपण आता कार्यक्रमाची सुरुवात करूया. अतिशय सुंदर दिवस आहे. अतिशय सुंदर सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाची. मी सर्व मान्यवरांना स्थानातून मांडण्याची विनंती करते. अहिल्याबाईंच्या पावलीखुणा भारतभर सापडतात. अगदी दक्षिणेच्या रामेश्वरापासून ते उत्तरेच्या बद्रीनाथापर्यंत. या आईच्या मायेच्या, दानाच्या, ज्ञानाचा पदर पसरलेली इतकी मोठी आभाळावरी कारकीर्द थोडक्या शब्दात मांडण्याची ईश्वरदत्त देणगी एखाद्या कविताच असू शकते. अशाच एका अज्ञात देशभक्तानं लिहिलेली रचना आपल्यासमोर सादर करत आहे सौ शिल्पा वैद्य, सौ तन्वी दीक्षित आणि सौ स्नेहल गोरे. त्यांचं स्वागत करूया. हे कर्मयोगिनी राजयोगिनी जय तू अहिल्या माता हे गीत सादर करण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. हॅलो हॅलो हॅलो
जीवन भर स्वजनों का सहत कर्तव्यों से हुई न परमुख नीलकंठ समगरण पान कर नीलकंठ समगरण पान कर क्षण क्षण जीवन बीता जय जय तू अहिल्या माता जय जय तू अहिल्या माता अन्नक्षेत्र धर्मार्थ चलाए मंदिर घाट कुएं खुदवाए परार्थ सुख जीवन हो सार्थक परार्थ सुख जीवन हो सार्थक दिव्य चरित्र की गाथा जय जय तू अहिल्या माता जय जय तू अहिल्या माता जय जय तू अहिल्या माता की जय अतिशय सुंदर गीत झालं. एखाद्या व्यक्तीचा सत्कार म्हणजे नक्की काय, तर त्या व्यक्तीच्या सात्विक लहरी, आंतरिक शुद्धता आणि त्या व्यक्तीने स्वतःला वाहून निघून जे कार्य केलेलं आहे या सर्व सकारात्मकतेचा गौरव करणं, त्याचा मनापासून कौतुक करणं, हेच सूत्र घेऊन आता आपण आपल्या मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. पहिला सत्कार आहे आपल्या आजच्या प्रमुख व्याख्यात्या सौ श्यामाताई घोणसे. मी डॉक्टर सुनीता शेवगावकर यांना विनंती करते की त्यांनी सौ श्यामाताई घोणसे यांचा सत्कार करावा. डॉक्टर सुनीता शेवगावकर आजच्या आपल्या प्रमुख व्याख्याता सौ श्यामाताई घोणसे यांचा गुलाब पुष्प, शाल, श्रीफळ आणि पुस्तक असा घेऊन सत्कार करत आहे. धन्यवाद डॉक्टर सुनीताताई. धन्यवाद. दुसरा सन्मान आहे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ अरुणा चौधरी. मी सौ स्नेहा करमरकर रामचंद्र मिशन यांना विनंती करते की तुम्ही त्यांचा सत्कार करावा. सौ स्नेहा करमरकर आपल्या आजच्या अध्यक्षा सौ अरुणा चौधरी त्यांचा सत्कार करत आहेत. टाळ्यांच्या कडकडात आपण त्यांचा सत्कार स्वरूपात सत्कार होत आहे. धन्यवाद स्नेहाताई. पुढचे काही सत्कार श्री मिलिंद दीक्षित यांना श्री प्रकाश कोरे यांचा सत्कार करण्यासाठी बोलवत आहे. गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करतात. तसेच श्री नरसिंह दगड साहेब यांचा सन्मान मी श्री मिलिंद दीक्षित सरांना करायला सांगते. गुलाब पुष्प देऊन श्री मिलिंद दीक्षित आणि श्री नरसिंह दगड साहेबांचा सन्मान करतात. श्री नरसिंह दगड साहेब आपल्या हस्ते श्री समीर कुलकर्णी यांचा सत्कार होणार आहे. श्री नरसिंह दगड साहेब यांच्या हस्ते श्री समीर कुलकर्णी यांचा सत्कार होत आहे. गुलाब पुष्प देऊन आपण हा सत्कार करतो. त्याचबरोबर डॉक्टर देवकर यांचा सुद्धा सत्कार श्री नरसिंह दगड साहेब यांच्या हस्ते होतो. डॉक्टर देवकर यांचा सत्कार होत आहे. आणि श्री काळे यांचा सत्कार श्री नरसिंह दगड साहेबांच्या हस्ते होत आहे. श्री काळे. गुलाब पुष्प
ते कार्याचा सत्कार होत आहे. धन्यवाद दादा. मी श्री प्रकाश गोरे यांना मंचावर आमंत्रित करते. श्री प्रकाश गोरे यांच्या हस्ते महेश देसाई नगर कार्यवाह यांचा सत्कार आपण करत आहोत. श्री प्रकाश गोरे काका यांच्या हस्ते श्री महेश देसाई नगर कार्यवाह यांचा आपण सत्कार करत आहोत. श्री कुकडे सरगम शाखा कार्यवाह यांचा सुद्धा सत्कार श्री प्रकाश गोरे यांच्या हस्ते होणार आहे. श्री कुकडे यांचा सत्कार सरगम शाखा कार्यवाह आहे श्री कुकडे. श्री श्रीकांत कुलकर्णी मधुवंती शाखा कार्यवाह यांचा सुद्धा सत्कार श्री प्रकाश गोरे यांच्या हस्ते होत आहे. श्री श्रीकांत कुलकर्णी मधुवंती शाखा कार्यवाह. श्री आनंद गलगली ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत, त्यांचा सुद्धा सत्कार श्री प्रकाश गोरे काका यांच्या हस्ते होतो. श्री आनंद गलगली जे ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत. श्री देवकर नांदेड गाव दिंडी प्रमुख यांचा सुद्धा सत्कार श्री प्रकाश गोरे यांच्या हस्ते होतो. श्री देवकर नांदेड दिंडी प्रमुख. टाळ्यांच्या गजरात सौ अर्चना कौलपूर ताईंना सौ सुनीता शेवगावकर यांचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करते. सौ अर्चना कौलपूर यांनी सौ सुनीता शेवगावकर यांचा सन्मान करावा. टाळ्यांच्या गजरात आपण तुमचं स्वागत करू, सत्कार करू. सौ अर्चना कौलपूर ताई सौ सुनीता शेवगावकर यांचा सन्मान करत असताना तसेच सौ स्नेहल गोरे यांचा सुद्धा सन्मान सौ अर्चना कोलगुर्दा यांच्या हस्ते आहे. सौ स्नेहल गोरे. सौ स्नेहल गोरे यांचा सन्मान सौ अर्चना कोलगुर करत असतात. तसेच सौ करमरकर रामचंद्र मिश्र यांचाही सत्कार सौ अर्चना कोलगुर्दा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सौ करमरकर यांचा सत्कार सौ अर्चनाताई कौलगुर करत असतात. कार्यक्रमाचं पुढचं स्वरूप हे प्रास्ताविक आणि अध्यक्ष परिचय सौ अर्चनाताई कौलगुर, त्यानंतर अध्यक्षीय भाषण होईल सौ अरुणा चौधरी यांचं, त्यानंतर आभार प्रदर्शन होईल, त्यानंतर व्याख्याता परिचय श्री मिलिंद दीक्षित यांच्याकडून होईल, त्यानंतर प्रमुख व्याख्यान जे माननीय डॉक्टर श्यामादेवी मुळसे आलेले आहेत त्यांचं होईल, आणि त्यानंतर पसायदान होऊन या कार्यक्रमाची सांगता होईल. अशी आजच्या कार्यक्रमाची साधारण रूपरेषा आहे. प्रास्ताविक व अध्यक्ष परिचयासाठी मी सौ अर्चना कौलगुरताईंना इथे आमंत्रित करते. सौ अर्चना कौलगुरताई प्रास्ताविक व अध्यक्ष परिचय. धन्यवाद. भारत मातेला आणि पुण्यश्लोक अहिल्या देवीला वंदन करूया. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सवर्णाताई चौधरी, प्रमुख वक्त्या डॉक्टर श्यामाताई मुळसे दीक्षितजी, सभेला उपस्थित मान्यवर आणि सुजन श्रोते हो, सर्वांना माझा प्रणाम आणि आजच्या शुभ दिनाच्या शुभेच्छा. भारतीय स्त्री शक्ती नांदेड सिटी आणि स्वानंद प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण हा कार्यक्रम करत आहोत.
भारतीय स्त्री शक्ती या संस्थेची स्थापना 1988 साली झाली आणि नावाप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर ही संस्था कार्यरत आहे. त्याचं कार्य देश, राज्य, प्रांत आणि स्थानिक स्तरावरही चालतं. महिलांसाठी मुख्यत्वे करून शिक्षण, आरोग्य, मग ते शारीरिक आणि मानसिक, आर्थिक स्वावलंबन, समानता आणि आत्मसन्मान या पंचसूत्रीवर हे कार्य चालतं. नांदेड सिटीमध्ये 8 डिसेंबर 2023 या दिवशी भारतीय स्त्री शक्ती परिचय मेळावा झाला आणि भारतीय स्त्री शक्ती नांदेड सिटीची स्थापना झाली. यावेळी आमच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ नयनाताई विनयजी सहस्रबुद्धे दिल्लीहून खास या मेळाव्यासाठी उपस्थित होत्या. तसंच पुण्यातल्या स्त्री शक्ती जागरणच्या प्रमुख संध्याताई देशपांडे आणि इतरही कार्यवाह उपस्थित होते. सुमारे पहिल्याच मेळाव्याला 250च्या वर नांदेड सिटी निवासी महिलांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर अनेक कार्यक्रम आणि उपक्रम आपण हाती घेतले आणि यासाठी आम्हाला माननीय प्रकाशजी गोरेकाका, सुधीरजी काळकर, श्री ॲडव्होकेट नरसिंहजी दगड या सर्व महानुभावांचे मार्गदर्शन लाभत आलेलं आहे. नांदेड सिटीतील सर्व सोसायट्यांमधल्या उत्साही स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांच्या सुसूत्र कार्यपद्धतीमुळे आमचे हे कार्यक्रम नेहमीच यशस्वी होत आले आहेत. काही ठळक कार्यक्रमांचा आढावा घेते. गीता जयंती निमित्त सामूहिक गीतापठण आपण घेतो. साधारण 250-300च्या जमावाने सुरुवात झाली आणि ही संख्या वाढतच झाली आहे. यंदाचं हे 3रं वर्ष होतं. विश्व ध्यान योग दिनानिमित्त नांदेड सिटीतल्या जवळजवळ 80-83 संस्थांचं एकत्रित असं ध्यान शिबिर नांदेड सिटीमध्ये झालं. त्या संयोजनामध्येही आपला सक्रिय सहभाग होता. स्टार अट्रॅक्शन असं म्हणता येईल असं सासू-सून संमेलन इथे झालं आणि जवळजवळ 350च्या संख्येमध्ये सासू आणि सुना नांदेड सिटीतल्या त्या इथे आलेल्या होत्या. कौटुंबिक स्वास्थ्य कसं राहावं त्यासाठी ते होतं. भारतीय स्त्री शक्ती नांदेड सिटी आणि जिल्हा विधी प्राधिकरण, जिल्हा आणि सत्र न्यायालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. 300च्या वर उपस्थिती होती. विषय होता महिलांचे हक्क, मध्यस्थ केंद्राची भूमिका. आणि आपल्याला अध्यक्ष लाभले होते माननीय महेंद्रजी महाजन, मुख्य न्यायाधीश पुणे, आणि भरोसा सेल ग्रामीण विभाग पुण्याच्या अनुराधा पाटील पण होत्या. याशिवाय रामलला अभियान असू दे, निवडणुकांच्या वेळेचं जागृती अभियान असू दे, कामकरी महिलांचं आरोग्य शिबिर याचं सह आयोजन असू दे, आधार कार्डाचं अपडेशन निवडणुकीच्या पूर्वी केलं आपण. अनेक निरनिराळ्या सोसायट्यांमध्ये हे कार्य आपण करून घेतलं. या सगळ्यामध्ये आमच्या सगळ्या महिलांचा सुद्धा सक्रिय सहभाग होता आणि विशेषतः कॉम्प्युटराइज्ड काम करण्याच्या बाबतीत आमच्या गौतमी कुलकर्णी या स्वयंसेविकेने खरोखर फार सुंदर कामगिरी केलेली आहे. गेल्या 2 वर्षात अनेक यशस्वी कार्यक्रम आणि उपक्रम याच्या योगे भारतीय स्त्री शक्ती नांदेड सिटी हे नाव आता आकाराला आणि नावारूपाला आलेलं आहे आणि सुश्रुतही झालेलं आहे. लवकरच प्रत्येक सोसायटी अनुसार 2-3 कार्यकर्त्या महिलांना घेऊन कार्यकारिणी मंडळ आकाराला येईल त्या दिशेने आपण पावलं उचलत आहोत. बदलत्या काळाची पावलं ओळखून आपल्या ज्ञानाचा, कलांचा उपयोग करून महिलांनी समाजाची आणि आपली उन्नती करून घ्यायला हवी आणि यासाठी आपला हा प्रयत्न चालू आहे. आता आपण अध्यक्षांच्या परिचयामध्ये बोलूया. आपल्या अध्यक्षा ज्या लागलेल्या आहेत आज त्या सौ अरुणा अरविंद चौधरी. यांचं शिक्षण BA पुणे युनिव्हर्सिटी, LLB नागपूर युनिव्हर्सिटी. नागपूर आकाशवाणीमध्ये प्रादेशिक वृत्त विभागात त्यांनी वृत्त निवेदिका म्हणून कार्य केलं आणि त्याचबरोबर अनेक श्रुतिकांमध्ये सुद्धा गरजेनुसार काम केलं. नागपूर दूरदर्शनवर अनेक मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. विविध क्षेत्रातल्या प्रतिष्ठित व्यक्तींचा त्यात समावेश होता. उदाहरणार्थ लेखक डॉक्टर मारुती चितमपल्ली, आशा बगे, इतिहास तज्ज्ञ डॉक्टर काशीकर, काही अध्यापक, डॉक्टर्स, कवी, आर्किटेक्ट, वकील वगैरे. नवराष्ट्र या दैनिकासाठी काही काळ सखी या पुरवणीच्या संपादनाचं काम त्यांनी पाहिलं आणि त्यानिमित्ताने अनेक मुलाखती, लेख, समीक्षण इत्यादीचं लिखाण केलं. कामगार कल्याण मंडळाच्या नाट्यस्पर्धांमध्ये जज म्हणून त्यांनी काम पाहिलं. मास कम्युनिकेशन कॉलेजमध्ये काही काळ रेडिओ, TV आणि सिनेमा या विषयांचं अध्यापन केलेलं आहे.
अनेक शासकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं त्यांनी सूत्रसंचालन केलं आहे. मागच्या वर्षी पुण्यात कोथरूडमध्ये श्रावण सरी हा जो कार्यक्रम झाला त्याचं सूत्रसंचालन यशस्वीपणे त्यांनी केलेलं आहे. वादविवाद स्पर्धा, नाट्य अभिनय, फ्लॉवर अरेंजमेंट अशा अनेक विषयात त्यांना पारितोषिकं मिळालेली आहेत. दिल्ली इथल्या ज्ञानवाणी हा जो रेडिओ चॅनल आहे त्याच्या उद्घोषक म्हणजे अनाउन्सर म्हणून त्या नागपुरातूनच गेली 4-5 वर्ष त्यांनी काम पाहिलं. नांदेड सिटीत सध्या त्यांनी हाती घेतलेलं काम उल्लेखनीय आणि प्रशंसनीय आहे. आपल्या नांदेड सिटीत अनेक मुलं दिव्यांग आणि विशेषतः उपजतच मतिमंदत्व असलेली अशी आहेत. अशा मुलांना आणि त्यांच्या पालकांना एकत्रित करून त्या मुलांसाठी खास शिक्षण देणारं केअर सेंटर किंवा स्कूल प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अनेक मान्यवरांचाही त्यांना पाठिंबा लाभत आहे. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. आणि याविषयी त्या स्वतः काही माहिती देतीलच. अशा या आपल्यातल्याच पण बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या अध्यक्ष आम्हाला लाभल्या याचा आम्हाला सर्वांना खूप आनंद होतोय. मी अध्यक्षाला विनंती करेन की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं. जय भारत, जय महाराष्ट्र. भारतीय स्त्री शक्ती नांदेड सिटी आणि स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशत जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त विशेष व्याख्यान कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावरील तसंच श्रोत्यांमधील विद्वान मान्यवर, आजच्या आपल्या विशेष वक्त्या विख्यात लेखिका आणि विचारवंत डॉक्टर श्यामाताई गोडसे आणि श्रोतागण, विनम्र अभिवादन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 300वी जयंती. त्यानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. आजही त्यांच्या कर्तबगारीची आणि कार्याची इतिहासात तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, पराक्रम जेवढं जाज्वल्य तसंच कर्तृत्व अहिल्याबाईंचं म्हणता येईल. आताच गीत सादर झालं, हे कर्मयोगिनी राजयोगिनी जयतु अहिल्या माता, युगो युगोतक अमर रहेगी तव यश कीर्ती गाथा. अगदी सार्थ गीत आहे. आज आपल्याला विशेष अभिमान आणि आदर वाटायला पाहिजे. याचं कारण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म आपल्या महाराष्ट्रातला नगर जिल्ह्यातला नव्हे, अहिल्यानगर असं सार्थ नामकरण झालेल्या नगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील चौंडी या गावातला. अतिशय चुणचुणीत अशा या कन्येला त्यांचे पिताश्री गावचे पाटील माणकोजीराव शिंदे यांनी त्या काळात म्हणजे 300 वर्षापूर्वी लिहायला वाचायला यावं म्हणून घरी शिकवणी ठेवली होती. थोरले बाजीराव आणि सुभेदार मल्हारराव मोहिमेच्या प्रवासात विश्रांतीसाठी चौंडी गावातील नदीकाठी सैन्यासह विसावले. त्यावेळी त्यांचा एक घोडा अचानक उधळला आणि नदीकाठी खेळणाऱ्या चिंगोड्यांच्याच दिशेनं धावू लागला. मुली नदीकाठावर वाळूच्या महादेवाच्या पेंडी बनवून खेळत होत्या. घोडा येताना बघून त्या सर्व सोडून मंदिराकडे धावत सुटल्या. पण त्यातली एक मुलगी आपल्या पिंडीवर ओढली होऊन तिथेच थांबली होती. घोडा चौघूर उधळला होता. तो तिच्या बाजूला आला पण तिला ओलांडून पुढे गेला. थोरले बाजीराव हे सर्व बघत होते. तिची धिटाई बघून आश्चर्यचकित झाले. तिला म्हणाले, मुली, तुला घोड्याची भीती नाही वाटली? तुझ्या मैत्रिणी पळून सुरक्षित जागी गेल्या, तशी तूही का पळाली नाहीस? तेव्हा ती तेजस्वी रूपाची धिटुकली अहिल्या त्यांना म्हणाली, माझे बाबा म्हणतात, आपण निर्माण केलेल्या वस्तूंचं रक्षणही आपणच करायचं असतं. घोड्यानं माझी पिंड मोडली असती तर? बाजीरावांना जाणवलं हे पाणी काही वेगळंच आहे. ही मुलगी कुणाची हे कळताच ते मल्हाररावांना म्हणाले, मल्हारराव, तुमच्या खंडेरावांसाठी मागणी घाला या मुलीला, वेगळंच पाणी आहे बघा. त्यानंतर ती मल्हाररावांना दिसली. ती मंदिराबाहेर गरीब भिक्षार्थींना अन्नदान करताना अत्यंत प्रेमानं तिचं हे काम सुरू होतं. मग काय, मल्हाररावांनी माणकोजींकडे अहिल्यासाठी मागणी घातली.
लहानगी अहिल्या चौंडी सोडून होळकरांची सून म्हणून थेट इंदूरला आली. तिच्यातील बुद्धिमत्तेची चुणूक वेळोवेळी दिसतच होती. त्यामुळे मल्हाररावांनी आणि तिच्या सासूबाई गौतमाबाईंनी तिला प्रशिक्षण द्यायला सुरुवातच केली. राज्यकारभार, युद्ध कौशल्य, अर्थनियोजन याचे धडे दिले. या अनौपचारिक शिक्षणाचा अहिल्याबाईंना पुढे आयुष्यभर उपयोग झाला. हे वेगळं सांगायला नकोच. आयुष्यानं घेतलेल्या प्रत्येक कसोटीत त्या खऱ्या उतरल्या. या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या अहिल्या देवींनी आपल्या कार्याचा ठसा देशाच्या कानाकोपऱ्यात उमटवला. ही आपल्याला गौरव वाटेल अशीच कामगिरी केली आहे. त्याची साक्ष त्यांनी केलेल्या स्मारकं, मंदिरं, धर्मशाळा, स्त्री शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक वास्तू आजही देत आहेत. सामान्य कुटुंबातील एक पोरसवता मुलगी जिचं वयाच्या 8व्या वर्षी लग्न होतं आणि 70 वर्षांचं आयुष्य जगताना केलेला संघर्ष त्यांना देवत्वापर्यंत नेतो अशी थक्क करून सोडणारी कथा म्हणजे त्यांचे जीवन. मल्हारराव होळकरांसारख्या मातब्बर मराठा साम्राज्याचे आधारस्तंभ असलेल्या सरदाराची सून येथून सुरुवात केलेला प्रवास राणीपद मिळाल्यानंतर लोकमाता ते चारित्र्यामुळे प्राप्त झालेलं संतत्व आणि देवत्वापर्यंत पोहोचला. त्यांच्याशी असत्य बोलणं म्हणजे पाप करणं असं त्यांची प्रजा मानत असे. असं धगधगीत शुद्ध चारित्र्य त्यांनी आचरणात आणलं. एखाद्या स्त्रीच्या नशिबीत किती दुर्दैव असावं, किती शोक त्यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर करावा लागला हे समजलं म्हणजे अहिल्यादेवींच्या विरोधार्थ जीवनाचं मूल्य लक्षात येतं. आपल्या डोळ्यात एकच पती खंडेराव, सासरे सुभेदार मल्हारराव, पुत्र मालेराव, जावई यशवंतराव खडसे, मुलगी मुक्ताबाईचं सती जाणं, नातू नथुबा, आपल्या अनेक सासवा सवतींचं सती जाणं त्यांना पाहावं लागलं. प्रत्येक दुःखानंतर नव्यानं सुरुवात करण्यासारखं दिव्य केवळ अहिल्याबाईच करू जाणे. मल्हारराव होळकरांचा आपल्या सुनेच्या कर्तृत्व आणि हुशारीवर फार भरोसा होता. त्यात त्याही मागे सरल्या नाही. सासऱ्यांकडून युद्ध कौशल्य, रणांगणावरील डावपेच आणि मुत्सद्देगिरी त्यांनी आत्मसात केली होती. आपल्या नवऱ्यालाही उभं केलं, पण त्यांचा लढाईतील संघर्षात अपमृत्यू झाला. त्या सती जाण्यास तयार झाल्या, परंतु आता तूच आमचा पुत्र खंडेराव आहेस, आम्हाला पोरकं करू नकोस, प्रजेची सेवा करण्यासाठी आपलं जीवन खर्च कर, अशी आर्त विनवणी मल्हारराव आणि सासूबाई गौतमाबाईंनी केली. तेव्हाच त्यांनी निर्णय घेतला, सती जाणार नाही. आज माझे सर्व अलंकार, जीवनातील सर्व रंग, मान, प्रतिष्ठा चितेत टाकून मी प्रजेची सेवा करेन. त्यानंतर आयुष्यभर शुभ्र पांढरी साडी आणि तुळशीची माळ धारण करून त्यांनी प्रजा आणि देश देव धर्मासाठी आयुष्य खर्च केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या काळी महाराष्ट्राची जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती अहिल्याबाईंनी राज्यकारभार हाती घेतला तेव्हा होती. पानिपतचं युद्ध मराठे हरले होते. राज्यातील प्रत्येक घरातील पुरुष युद्धात कामी आला होता. स्वराज्याची घडी सावरण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न मल्हारराव करीत होते. पेशवे नानासाहेब याच आघाताने मृत्युमुखी पडले होते. त्यातच मल्हारराव यांचंही निधन झालं. आता होळकरांचं राज्य सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी अहिल्याबाईंवर आली होती. त्यात राघोबादादांनी अहिल्याबाईंचं राज्य बळकावण्यासाठी क्षिप्रा नदीपलीकडे सैन्य आणून उभं केलं. मोठं संकट उभं राहिलं. अहिल्याबाईंनी राघोबादादांना पत्र पाठवलं, माझा पराभव झाला तर कोणी त्याची दखलही घेणार नाही, पण तुमचा पराभव झाला तर तुम्हाला आयुष्यभर कलंक लागेल. राघोबादादांनी विचार केला आणि आपला पवित्रा बदलला. ते म्हणाले, हल्ला करण्यासाठी नव्हे, तुमचं सांत्वन करण्यासाठी आलो होतो. तुम्हाला पुत्रशोध झाला ना. आपल्या पहिल्याच संघर्षात राघोबादादांसारख्या मातब्बर रणझुंजारास मानसिकदृष्ट्या कच्ची करून युद्ध न करताच त्यांनी हरवलं. या अनुभवाचा फायदा त्यांना अनेक वेळा झाला. याच काळातील एक आठवण नमूद करण्यात आली आहे. राघोबादादांच्या पत्नींनी आपल्या दासीला विचारलं, काय गं, या अहिल्याबाई म्हणतात त्या आहेत तरी कशा, सुंदर असतील ना. तेव्हा त्यांची दासी म्हणाली, राणी सरकार, अहिल्याबाई अत्यंत साध्या आहेत.
फक्त शुभ्र वस्त्र आणि तुळशीची माळ बस. परंतु त्यांच्या सावळ्या चेहऱ्यावरील तेज मात्र आपल्या सगळ्या हिरे मांडताना लाजवेल असं आहे. अहिल्याबाईंच्या राज्यकारभार काळात त्यांनी अनेक उत्तम बदल दूरदृष्टीने घडवून आणले. त्यांनी शेती, व्यापार, कला यांना भरपूर उत्तेजन दिलं. जंगल भागातील लुटारू आदिवासींना एकत्र आणून शेतीसाठी प्रोत्साहन दिलं. टप्पार सेवा सुरू केली. ती इंदूर ते पुणे इतकीच मर्यादित असली तरी पण श्रेय त्यांनाच जातं. एवढंच नव्हे तर त्यांनी महिलांना युद्ध कौशल्याचे धडे देऊन 1500 महिलांची युद्धकला पारंगत सशस्त्र अशी तुकडी तयार केली होती. त्या जातीभेद, उच्च नीच, गरीब श्रीमंत असं काहीही मानत नसत. त्यांना न्यायाची चाड होती. आपल्या राज्यात त्यांनी ठिकठिकाणी न्यायालये उघडली. पंचायत स्तरापर्यंत न्यायदानाची व्यवस्था केली. ज्यांचं समाधान होत नसेल त्यांचा निवाडा त्या स्वतः करीत असत. त्यांना सरळ भेटता येत असे. प्रजेला कोणताही त्रास होणार नाही यासाठी प्रसंगी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली जात असे. त्यांचा दत्तकपुत्र आणि सेनापती तुकोजीनं स्वारीसाठी खर्च म्हणून सरदारांकडून कर लावून पैशाची तजवीज करावी असा फतवा काढला. त्याला अहिल्याबाईंनी विरोध केला आणि तुकोजीलाच समज दिली. खाजगी आणि सरकारी असे 2 प्रकार खजिन्यांचे होते. त्यांच्या खाजगी दौलतीत 16 कोटी रुपये त्या काळी होते. 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न होतं ते वेगळं. पण त्यांनी आपला साधेपणा आणि सात्विकपणा आयुष्यभर जपला. देशातला एकही कोपरा व प्रदेश असा नसेल जिथे त्यांनी धर्मशाळा, मंदिरांचा जीर्णोद्धार केला नसेल. त्यासाठी त्यांनी खाजगी मालमत्तेतून खर्च केला. मुलींसाठी कन्याशाळा, यात्रेकरूंसाठी धर्मशाळा, दुतर्फा झाडं लावून रस्ते, विहिरी बांधल्या. अनेक नद्यांवर पूल बांधले. हे सर्व स्वतः जातीनं उपस्थित राहून त्यांनी करून घेतलं. मुघल आक्रमकांनी नष्ट केलेली देवळं पुन्हा कणखरपणे उभारली. ती काशी विश्वेश्वराचं मंदिर, 4ही धाम, अनेक घाट, समाधी स्थळं आणि ऐतिहासिक वास्तूंचा समावेश होतो. त्या एक चांगल्या धर्माचार्यही होत्या. त्यांचा तेवढा अभ्यास आणि अधिकारही होता. त्याचा उपयोग त्या न्यायनिवाडा करण्यात करीत. त्यांच्याकडे धार्मिक, आध्यात्मिक, पौराणिक आणि वैदिक ग्रंथांचा मोठा संग्रह होता. त्यांनी आपली राजधानी कणखरपणे इंदूरहून महेश्वर इथं हलवली. स्वतःच्या निगराणीत इंदूरला टाकसाळ उघडली. तत्कालीन फक्त उर्दू आणि मोगली चिन्हांऐवजी चंद्र, सूर्य, नदी, नंदी, बेलपत्र अशी हिंदू तत्वज्ञानाची प्रतीकं आपल्या नाण्यांवर त्यांनी कोरून घेतली. त्यांच्या पदरी असलेले गंगोबा चंद्रचूड, नारो शौचे, परशुराम पंत आदी दिवाण त्यांच्याच विरुद्ध कारस्थान करीत होते. पण त्या डगमगल्या नाहीत. होळकरांकडे त्यांच्या बायकाच कारभार पाहतात. मल्हाररावांचा कारभार गौतमीबाई पाहायच्या, आता अहिल्या पाहते. त्यांना सवयच आहे. अशी जळजळीत टीका महाजी शिंदेंनी केली. पण त्यांनी धैर्यानं या सर्वांना आपल्या कर्तृत्वानंच उत्तर दिलं. इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाईंची तुलना कर्तबगार राणी एलिझाबेथ यांच्याशी केली. ते म्हणतात, जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव सर्वात आधी असेल. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये अहिल्याबाईंच्या राज्यकारभाराबद्दल अत्यंत कौतुकास्पद गौरवोद्गार काढले आहेत. जोआना बेली या स्कॉटिश कवयित्रीनं अतिशय सुंदर काव्यरचना अहिल्याबाईंवर केली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रथम महिला अध्यक्ष, शिक्षण आणि महिला अधिकारासाठी विशेष कार्य करणाऱ्या इंग्लिश समाजकार्यकर्ता ॲनी बेझंट यांनीही अहिल्याबाईंच्या निस्पृह राज्यकारभार आणि त्यांनी घडवून आणलेल्या प्रगतीबद्दल अत्यंत आदरानं कौतुक केलं आहे. आपलं राज्य त्यांनी महादेवास अर्पण केलं होतं. प्रत्येक सरकारी आदेशाची सुरुवात श्री शंकर अशी असेल. प्रत्यक्ष देवत्व लाभलेल्या या कर्तबगार पण शापित अहिल्यादेवीचं जीवन म्हणजे धगधगतं अग्निकुंडच होतं. त्यांना त्रिवार अभिवादन. नमस्कार. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ अरुणाताई चौधरी, प्रमुख वक्त्या डॉक्टर शमाताई गोंडसे, श्री नरसिंह लगन साहेब, श्री रवी कल्याणे सर, श्री प्रकाश गोरे काका,
नांदेड सिटी सोसायटी कमिटीचे अध्यक्ष व कार्यवाहक, उपस्थित अन्य मान्यवर आणि आपण सन्माननीय सर्व श्रोतेगण, बंधू आणि भगिनी, या सर्वांचे मनापासून आभार. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य लागतेच. त्या सर्वांचे आभार. पंचम सोसायटीचे सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी श्री रवी कल्याणे व सोसायटी कार्यवाहक यांचे मनापासून आभार. आमच्या सर्व उत्साही कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे कार्य केले आणि म्हणूनच आजचा कार्यक्रम सुरेख संपन्न झाला. या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन. कोणाचाही उल्लेख अवधानाने राहिला असेल तर त्यांचे पण मनापासून आभार. धन्यवाद.